पुण्यात नसरापूर घटनेच्या निषेधात मोर्चा, पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चा, आरोपीला फाशी देण्याची मोर्चेकरांची मागणी. रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर. खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून चौकशी, चाकणकरांसोबत महिला वकील सुद्धा उपस्थित. एसआयटी चौकशीला पूर्णपणे सहकार्य सुद्धा करणार. एसआयटी चौकशीआधी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं सुद्धा केलं स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर 2. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. विकास लवांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला. शरद पवार यांचा पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ. महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. पीडितेनं पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार. आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्व. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. 9 आमदारांनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ. विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधीवेळी आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी. सर्वसामान्य तमिळींसह सेलिब्रिटींची सुद्धा हजेरी. अभिनेत्री तृषा कृष्णन ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. योगींच्या मंत्रिमंडळात 8 नवीन मंत्री. भूपेंद्र चौधरी, मनोज पांडे, सुरेंद्रसिंह दिलेर, सौमेंद्र तोमर यांना संधी. कैलाश राजपूत, कृष्ण पासवान, अजित पाल आणि हंसराज विश्वकर्मा यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. हिमंता बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री. जेपी नड्डा यांच्याकडून घोषणा. 12 मे रोजी पार पडणार शपथविधी. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजप मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. गोंदियामध्ये ओबीसी समाजाचा जनगणनेवर बहिष्कार. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे विरोध. गाढ झोपेत असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर अज्ञातांकडून ऍसिड हल्ला. येवला तालुक्यातल्या देवळाणे इथली घटना. ऍसिड हल्ल्यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. संभाजीनगरमध्ये महिला अत्याचाराच्या 3 घटना. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 3 अत्याचार आणि 1 विनयभंगाचा गुन्हा. नागपुरातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले. हातात फलक घेऊन निषेध आंदोलन. गोंदियामध्ये गॅस बुकिंगसाठी लांब रांगा. आमगावात इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी आमगावकरांची धावपळ. भोरच्या बनेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांवर मधमाशांचा हल्ला. 150 पेक्षा अधिक भाविकांना मधमाशांचा चावा. प्रशासनाविरोधात संताप. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात. पुढील काही दिवसच घेता येणार हापूसची चव. बाजारात आवक वाढली.